नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये MSCIT स्टडी मटेरियलमध्ये. आज आपण सिस्टीम युनिट या टॉपिकवरचे सगळे थिअरीचे क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. 163. तर पहिला प्रश्न असा आहे की डॅश जे सिस्टीम चॅसिस म्हणून ओळखले जाते, एक कंटेनर असते ज्यामध्ये कम्प्युटर सिस्टीम तयार करणाऱ्या बहुतांश इलेक्ट्रॉनिक घटकांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. तर याला आपण म्हणतो सिस्टीम युनिट. प्रश्न पुढचा आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट डॅश डॅशने मिळून बनते. तर याचं उत्तर आहे अरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिटनं. पुढचा प्रश्न, युनिकोड हा 16 बिट कोड आहे ज्याची रचना चायनीज आणि जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना समर्थन देण्यासाठी केलेलं आहे. उत्तर आहे बरोबर. पुढीलपैकी कोणते मायक्रोप्रोसेसरचे दोन मुख्य घटक आहेत? पहिलं कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट. डॅश हार्डवेअर घटकांचा उपयोग कम्प्युटर सिस्टीमचे कार्य नियंत्रित करण्यासाठी केला जातो. याचं उत्तर आहे प्रोसेसर. डॅश सिस्टीम्समध्ये फक्त 2 अंकांचा समावेश असतो, 0 आणि 1. तर याचं उत्तर आहे बायनरी. पुढचा प्रश्न, टॅबलेट्स हे लॅपटॉप कम्प्युटरपेक्षा लहान, हलके आणि सामान्यपणे कमी क्षमतेचे असतात. बरोबर आहे उत्तर. इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस जसे की माऊस, कीबोर्ड आणि मॉनिटर हे सिस्टीम युनिटच्या डॅश स्थित असतात. तर हे सगळे इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस हे बाहेर स्थित असतात, अटॅच असतात. पुढील सर्व मेमरीच्या क्षमतेचं वर्णन करण्यासाठी बहुतेक वेळा वापरली जाणारी मापनाची एकक म्हणजेच याच्या व्यतिरिक्त म्हणजे नॅनोबाईट आपण वापरत नाही, बाकी सगळे आपण वापरत असतो. डॅश व्यतिरिक्त पुढील सर्व हे मायक्रो कम्प्युटरचे प्रकार आहेत. मायक्रो कम्प्युटरमध्ये डेस्कटॉप सिस्टीम, प्रायमरी सिस्टीम येत नाही. पुढचा प्रश्न, रॅम ही तात्पुरती किंवा अस्थिर प्रकारचं स्टोरेज मानलं जातं. उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, सिस्टीम युनिटची सिस्टीम चॅसिस म्हणून ओळखले जाते. बरोबर आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश असतो. पुढचा प्रश्न, या प्रकारचा कम्प्युटर पातळ स्लॅबसारखा असतो, त्याला आपण टॅबलेट असं म्हणतो. या सिस्टीममध्ये इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस सिस्टीम युनिटच्या बाहेर असतात, याला म्हणायचं आपण डेस्कटॉप सिस्टीम्स. पुढचा प्रश्न, चीनी व जापानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला 16 बिट कोड म्हणजे युनिकोड आहे. मायक्रोप्रोसेसरला बरेचदा इनपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. याचं उत्तर आहे चूक. डॅश हा आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा प्रकार आहे. ॲनालॉग आवाज असतो आपला. डिजिटल सिस्टीम्समधील सर्वात छोटं एकक म्हणजेच बिट असं म्हटलं जातं त्याला. डेस्कटॉप, नोटबुक आणि टॅबलेट हे सॉफ्टवेअरचे प्रकार आहेत. तर चूक आहे, हे सगळे हार्डवेअर आहेत. डॅशचे हँडहेल्ड कम्प्युटर्स म्हणूनही ओळखले जातात. आकाराने सर्वात लहान असतात आणि त्यांची रचना एका तळहातावर सहजपणे राहील अशी केली जाते, याला म्हटलं जातं स्मार्टफोन. तुम्हाला तुमचा कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरशी जोडायचा असेल तर आपण कुठल्या कार्डाची वापर त्या ठिकाणी करतो, कुठल्या कार्डाची आवश्यकता असते? तर ते आहे आपलं नेटवर्क इंटरफेस कार्ड. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी, याचं उत्तर आहे बरोबर. रॅमचं संपूर्ण रूप रँडम ॲक्सेस मेमरी असं आहे. पुढचा प्रश्न, रॉमचा अर्थ आहे रीड ओनली मेमरी. बरोबर आहे उत्तर. पुढचा प्रश्न, रॉमचे संपूर्ण रूप रीड ओनली मेमरी असं आहे. ALU हे 2 प्रकारचे ऑपरेशन्स करतं. कोणते? तर अरिथमॅटिक आणि लॉजिकल.
ALU हे 2 प्रकारचे ऑपरेशन करते, सेंट्रल व सर्क्युलर. याचं उत्तर आहे चूक. ALU ही 2 प्रकारचे ऑपरेशन करतं, अरिथमॅटिक आणि लॉजिकल. याचं उत्तर आहे बरोबर. मायक्रोसेकंद, नॅनोसेकंद आणि पिकोसेकंद ही छापील आउटपुटचे मापनाचे एकक आहेत. ही फोटो पाहायचं आणि ओळखायचं हे आहे आपलं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU. मायक्रोप्रोसेसरला बरेचदा इनपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. उत्तर आहे चूक. डॅश इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमचा आवडता TVवरील कार्यक्रम पाहू शकता. याला म्हटलं जातं TV ट्यूनर कार्ड X. पुढचं आहे हे पोर्ट पहा आणि USB पोर्ट आहे हे आपल्याला अटॅच करायला भेटतं. रॅम ही कायमस्वरूपी आणि स्थिर प्रकारचे स्टोरेज मानलं जातं. उत्तर आहे चूक. ही इमेज पाहायचं आहे आणि याच्यामध्ये आपला पेनड्राईव्ह जोडू शकतो का असं सांगायचं आहे. तर बरोबर आहे उत्तर. याच्यामध्ये आपण आपलं पेनड्राईव्ह जोडू शकतो. तुमच्या कम्प्युटरवर गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला काय इन्स्टॉल करायची गरज आहे, तर याचं उत्तर आहे साऊंड कार्ड आपल्याला आपल्या कम्प्युटरवर इन्स्टॉल करण्याची आवश्यकता असते. डॅश कार्ड मायक्रोफोन ऑडिओ इनपुट स्वीकारतात आणि कम्प्युटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात रूपांतर करतात. ते आहे साऊंड कार्ड. रीड ओनली मेमरी म्हणजेच रॉम चिप्समध्ये उत्पादनकर्त्याला साठवलेली माहिती असते. याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, तुमच्या कम्प्युटरवरून गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला कम्प्युटरवर साऊंड कार्ड इन्स्टॉल करण्याची आवश्यकता आहे. याचं उत्तर आहे बरोबर. एखादा अक्षर, अंक, कॅरेक्टर यासारखं एखादा टायपोग्राफिक सिम्बॉल दाखवण्यासाठी बहुतेक कम्प्युटर वापरत असलेलं एकक म्हणजे बाईट हे आहे. याचं उत्तर आहे बरोबर. आपल्या कम्प्युटर अक्षर, अंक आणि कॅरेक्टर वापरण्यासाठी एक बाईट वापरत असतं दर्शवण्यासाठी. साऊंड कार्ड संगीताचे रूपांतर डिजिटल स्वरूपामधील मालिकांमध्ये करते. याचं उत्तर आहे बरोबर. खालीलपैकी कोणत्या वर्तनाने बॅटरीचं आयुष्य कमी होण्याचे सर्वात जास्त शक्यता आहे? ऑप्शन्स केअरफुली आधी पहिल्यांदा आपण वाचून घेऊया. तर ह्याचं उत्तर आहे तिसरं, काही आठवड्यासाठी वापरत नसताना लॅपटॉपमध्ये बॅटरी ठेवणं. प्रिंटरमधून प्रिंट केलेल्या एखाद्या चित्राच्या आउटपुटला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं हार्ड कॉपी. ह्याचं उत्तर आहे हार्ड कॉपी असं असणार आहे. संगणक प्रणालीमध्ये संख्या, अक्षरं आणि विशेष कॅरेक्टर्स कशा प्रकारे दाखवले जातात? तर 8 बिट्सच्या एका मालिकेमध्ये दाखवले जातात, ज्यांना बाईट्स असं म्हटलं जातं. 32 बिट वर्ड कम्प्युटर डॅश बाईट्स एकाच वेळी ॲक्सेस करू शकतो. तर याचं उत्तर आहे 4. प्रिंटरमधून प्रिंट केलेल्या चित्राच्या आउटपुटला हार्ड कॉपी असं म्हटलं जातं. याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न, स्क्रीनवर दिलेली इमेज पहा आणि ह्या इमेजचं नाव ओळखा. ही इमेज आपल्याला पाहायचं आहे आणि ही एक रॅम चिप आहे. ही इमेज पाहायचं आहे आणि ह्याच्यामध्ये डेटा पॉवर जेव्हा ऑन असतो तोपर्यंत सुरू असतो. तर ह्याचं उत्तर आहे बरोबर. कम्प्युटरची एक्सटर्नल मेमरी कुठे असते? तर मदरबोर्डच्या स्लॉटच्या स्वरूपामध्ये असते. तर पुढचा प्रश्न, कम्प्युटर सिस्टीम तयार करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक घटक त्याला काय म्हटलं जातं? त्याला सिस्टीम युनिट असं म्हटलं जात असतं. संगणकाचा कोणता घटक संपूर्ण संगणक प्रणालीचं नियंत्रित करतो? त्याचं उत्तर आहे सिस्टीम बोर्ड. डेस्कटॉप कम्प्युटर्समध्ये पॉवर सप्लाय युनिट सिस्टीम युनिटच्या आत असते. तर ह्याचं उत्तर आहे बरोबर. पोर्टद्वारे बाह्य उपकरणांना सिस्टीम युनिटशी जोडण्यासाठी केबलचा वापर केला जातो. तर बरोबर आहे. माहिती तयार करण्यासाठी डेटाचं नियंत्रण आणि वापर करण्याच्या सिस्टीमच्या घटकाला मायक्रोप्रोसेसर असं म्हटलं जातं. इमेज पाहून घ्या. याचं उत्तर आहे बरोबर. तुम्ही पॉज करून प्रश्न वाचू शकता. अरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिट
यांच्यासह मेमरी युनिट मिळून संपूर्ण एक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तयार होतं. तर याचं उत्तर आहे बरोबर. खालीलपैकी कोणतं विधान वैध आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर केअरफुली याचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. केअरफुली सगळे ऑप्शन्स आपल्याला वाचायचे आहेत. तर याचं बरोबर उत्तर आहे 1 KB = 1024 बाईट्स. प्रश्न वाचून घ्या. याचं उत्तर आहे बरोबर. अरिथमॅटिक लॉजिक युनिटमध्ये लॉजिकल घटक पार पाडले जातात आणि बाकीमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार होत असते, आकडेमोड. पुढचं आहे कम्प्युटरद्वारे कोणतं कार्य केलं जात नाही. तर समजून घेणं हे कम्प्युटरद्वारे केलं जात नाही. पुढचा प्रश्न आहे ही इमेज पाहायचं आहे आणि याच्यापैकी कोणतं याच्यातले दिलेल्या ऑप्शनपैकी कोणतं एक आहे. तर हे आहे आपलं मदरबोर्ड. GPUचा मुख्य उद्देश काय आहे. तर 3D प्रतिमा दर्शवणं आणि डेटा इन्क्रिप्ट करणं यासारख्या विशिष्ट कार्यांमध्ये सुधारणा करणं हे GPUचं मुख्य उद्देश आहे. एक्सटर्नल डिव्हायसेसला पोर्ट्सला सिस्टीमला जोडण्यासाठी केबल वापरलं जातं. त्याचं उत्तर आहे बरोबर. डॅश ही युजर इंटरफेस पुरवते. याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम्स. पुढचा प्रश्न संगणकाच्या इलेक्ट्रॉनिक घटकांना चालना देण्यासाठी डेटा व सूचना दर्शवण्यासाठी कोणत्या प्रकारची वीज आवश्यक असते. तर ह्याचं उत्तर आहे बरोबर डायरेक्ट करंट म्हणजेच आपलं DC करंट आवश्यक असतं. सिस्टीम बोर्डावरील सॉकेटचा मुख्य उद्देश काय आहे. तर सिस्टीम बोर्डाला विविध प्रकारच्या चिप्सची जोडण्यासाठी याचा उद्देश आहे सिस्टीम बोर्डचा. खालील विश्लेषण करा आणि प्रोसेसरच्या प्रोसेसिंगची गती कोणता घटक थेट संबंधित आहे हे ठरवा. प्रश्न अतिशय सोपा आहे. ऑप्शन्स वाचून घ्या. त्याच्यानंतर CPU मधील कोरची संख्या की क्लॉक स्पीड की वर्ड साईज किंवा मग संगणकातली रॅमची क्षमता. तर याचं बरोबर उत्तर आहे प्रोसेसरची क्लॉक स्पीड. मूल्यांकन करा की प्रश्न पाहून घ्या. फ्लॅश मेमरीतील रॅम आणि रॉम या वैशिष्ट्यांचा संगम कसा उपयुक्त ठरतो. तर ऑप्शन नंबर 3 ह्याचं उत्तर बरोबर आहे. सॉफ्टवेअरला नेहमी प्रोग्राम असं म्हटलं जातं. पुढीलपैकी कोणता प्रोग्राम हा फाईल कम्प्रेशन प्रोग्राम आहे. तर याचापैकी लास्ट ऑप्शन बरोबर आहे. RAID रेड हा फाईल कम्प्रेशन प्रोग्राम नाही. खालीलपैकी कोणता पर्याय संगणक प्रणालीतील स्टोरेज उपकरणांचे कार्य उत्तम प्रकारे वर्णन करतो. तर ते आहे ऑप्शन नंबर 3. डॅश सोडल्यास पुढीलपैकी सर्व हे फाईल कम्प्रेशन प्रोग्राम आहेत. तर हे रेड याला सोडून सगळे फाईल कम्प्रेशन प्रोग्राम आहेत. प्रश्न वाचून घ्या. मल्टीकोर प्रभावीपणे कार्य करू शकतील अशा प्रक्रियेला पॅरलल प्रोसेसिंग असं म्हणतात. बऱ्याच कम्प्युटर सिस्टीममध्ये मायक्रोप्रोसेसरला संगणक प्रणालीचा मेंदू म्हटलं आहे. तर मायक्रोप्रोसेसरचे 2 मूलभूत घटक कोणते. कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट CU आणि ALU. ऑप्टिकल माऊसविषयी खरे विधान कोणतं आहे ते पाहून घ्या. ऑप्शन नंबर 3. स्कॅनर स्वतंत्र अक्षरं किंवा प्रतिमा ओळखत नाहीत, त्याऐवजी ते काय करतात ते पाहून घ्या. रंगीत भाग ओळखतात आणि अक्षरं प्रतिमा बनवतात. MICRचा उपयोग बँकेमध्ये चेक रीड करण्यासाठी केला जात असतो. लोकांना समजतं आणि अशा गोष्टी प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपामध्ये कोणते डिव्हायसेस भाषांतरित करतात. तर याचं उत्तर आहे इनपुट डिव्हायसेस.
ASCII आणि EBCDIC व युनिकोड ही सगळी कॅरेक्टर एन्कोडिंग स्टँडर्डची उदाहरणं आहेत. एखाद्या स्टोरेज डिव्हाइसची क्षमता मीटरमध्ये मोजली जाते, तर उत्तर चुकीचं आहे. उत्तर आहे चूक. हा पोर्टेबल कम्प्युटर नाही, तर डेस्कटॉप हा पोर्टेबल कम्प्युटर नाही ह्या ठिकाणी. संगणकाची यादी विचारात घ्या आणि लहान किंवा मोठा या ठिकाणी लावायचं आहे आपल्याला. 34:1 ह्याचं रेशो येईल. वर्ड प्रोसेसर, इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट किंवा डेटाबेस मॅनेजर्स व ग्राफिक प्रोग्राम या सगळ्या गोष्टी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये मोडत असतात. यावरच्या सगळ्या ज्या लिस्ट ऑफ कमांड्स आहेत, तर या दर्शवण्यासाठी स्टार्ट बटनचा वापर करतो आपण. MICR बँकेत लागतं. जर आपल्याला आपला संगणक कारमध्ये सोडायचं असेल तर आपण लॅपटॉप बॅगमध्ये ठेवलं पाहिजे. लॅपटॉपची चोरी कशी राखता येईल? वापरत असताना लॅपटॉप लॉकनं आपल्याला सुरक्षित करायचं आहे. जेव्हा आपण आपल्या संगणकापासून दूर असतात तेव्हा आपली सुरक्षित माहिती ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? तर आपला कम्प्युटर लॉक करायचं पासवर्डनी. सर्वात सामान्य संगणक कीबोर्ड लेआउट कोणता आहे? तर तो आहे QWERTY, ऑप्शन फर्स्ट. पुढचा प्रश्न आहे, फ्लॅटबेड स्कॅनरची कार्यरीत ही बहुतांश एखाद्या फोटोकॉपिंग मशीनसारखे. उत्तर आहे बरोबर. स्क्रीनचा वरचा भाग कधीही आपल्या डोळ्यांच्या पातळीच्या वर नसावा, हे ॲर्गोनॉमिक्समध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. डेटाचे रूपांतर इन्फॉर्मेशनमध्ये करणे हा सॉफ्टवेअरचा मुख्य हेतू असतो. चीनी व जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला 16 बिट कोड म्हणजे युनिकोड आहे. डिस्क कॅशिंग हे डेटा नीड्सचा पूर्व अंदाज घेऊन हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स सुधारतात. CD-ROM हे कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनलीचं संक्षिप्त रूप आहे, तर उत्तर आहे बरोबर. मायक्रोप्रोसेसरचे चिप्सचे प्रकार कसे असे आहेत? तर या ठिकाणी CISC आणि RISC दोन्ही चिप्सचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मायक्रोप्रोसेसरचे. ASCII, EBCDIC आणि युनिकोड हे बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत. याचं उत्तर आहे बरोबर. नोटबुक सिस्टीम्स युनिटला बहुतेक वेळा लॅपटॉप असं सुद्धा म्हटलं जात असतं. युटिलिटीजला सर्व्हिस प्रोग्राम असं म्हटलं जातं. उत्तर आहे बरोबर. पोर्ट हे एक्सटर्नल डिव्हायसेस म्हणजेच बाह्य उपकरणं जोडण्यासाठी लागणारं सॉकेट आहे. उत्तर आहे बरोबर. आपण आपल्या संगणकाचा वापर करत नसल्यास त्याचं काय केलं पाहिजे? ते आपल्याला बंद करायचं आहे आणि अनप्लग करून ठेवायचं आहे आपल्याला. खालीलपैकी कोणते घटक हे 3D ग्राफिक्स प्रदान करण्यासाठी वापरलं जात असतं? ग्राफिक्स कार्ड. खालीलपैकी कोणते मेमरी चिप्सचे प्रकार आहेत? तर ह्याचं उत्तर आहे RAM, ROM आणि CMOS. संगणक प्रणालीच्या संदर्भात सिस्टीम युनिटचा संदर्भ देण्यासाठी आणखी कोणती संज्ञा वापरली जाते? तर ह्याचं उत्तर आहे सिस्टीम चासीस. सिस्टीम युनिटला सिस्टीम चासीस असंही ओळखलं जातं. कम्प्युटरवरील कामे अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तसेच हल्ली प्रत्येक शाखेमध्ये किंवा उद्योगामध्ये ज्या सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो त्याला आपण बेसिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतो. पुढचा प्रश्न, नेहमी वापरले जाणारे ॲप्लिकेशन्स दाखवण्यासाठी आयकॉन्सचा ग्राफिकल ऑब्जेक्ट्सचा त्या ठिकाणी वापर होत असतो.
पुढचा प्रश्न आहे, कम्प्युटरला कसं काम करायचं यासाठी पायरीने सूचना कशामध्ये दिलेल्या असतात? तर याचं उत्तर आहे प्रोग्राम. प्रोग्राममध्ये कम्प्युटरला कसं काम करायचं हे टप्प्याटप्प्यानं म्हणजे पायरीनं सूचना दिलेल्या असतात प्रोग्राममध्ये. ह्याचं उत्तर आहे बरोबर प्रोग्राम. पुढचं आहे, कम्प्युटरला कसं काम करावं यासाठी पायरीनं सूचना कशामध्ये दिलेल्या असतात? याचं उत्तर आहे प्रोग्राम. टॅबलेट आणि मोबाईल उपकरणांना त्यांच्या ऑपरेशनसाठी वीज कशी प्राप्त होत असते? तर याचं उत्तर आहे अंतर्गत AC अडॅप्टर्स आणि बॅटरी वापरून. पुढचा प्रश्न आहे, मेमरीचं एकक कोणतं आहे याच्यापैकी? तर याचं उत्तर आहे किलोबाईट्स. मेमरीचं एकक KB किंवा किलोबाईट्स असं मोजलं जातं. त्याला इंग्रजीमध्ये शॉर्ट फॉर्म त्याचा किलोबाईट्स असं म्हटलं जातं, म्हणजेच KB. NICचे प्राथमिक कार्य काय आहे? तर संगणकाला नेटवर्कला जोडणं ह्याचं NICचं प्राथमिक कार्य आहे. डेटाचं रूपांतर इन्फॉर्मेशनमध्ये करणे हा सॉफ्टवेअरचा मुख्य हेतू असतो. रॉम चिप्सबद्दल खालीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे? याचं उत्तर आहे शेवटचं. पुढचा प्रश्न आहे, संगणक प्रणालीमध्ये डेटा आणि निर्देश हलविण्याची कार्यक्षमता कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते? याचं उत्तर आहे ट्रॅफिक लेनची संख्या किंवा बस रुंदीवर. पुढचा प्रश्न आहे, संगणक बंद झाल्यावर किंवा वीज गेल्यावर रॅममध्ये संग्रहित डेटाचे काय होते? याचं उत्तर आहे तो हरवतो, कारण रॅम अस्थिर स्टोरेज आहे, म्हणजेच त्याला आपण टेम्पररी मेमरी असं सुद्धा आपण म्हणतो. तर ह्याचं उत्तर बरोबर असेल तिसरा ऑप्शन. सिस्टीम बोर्डावरील घटकांच्या कार्याचं योग्य वर्णन करणारं विधान कोणतं आहे? तर हे आहे, आपण पॉज करून पाहू शकता. कम्प्युटर प्रणालीमध्ये सिस्टीम बोर्डाचे प्राथमिक कार्य काय आहे? डिव्हाइस ड्रायव्हरचं प्राथमिक कार्य काय आहे कम्प्युटर प्रणालीमध्ये? तर ह्याचं उत्तर आहे विशिष्ट इनपुट आणि आउटपुट घेण्यासाठी आणि इतर भागांशी संवाद साधण्याची परवानगी देण्यासाठी डिव्हाइस ड्रायव्हर्सचे ह्या ठिकाणी प्राथमिक कार्य असं आहे. कम्प्युटर सिस्टमला व्हायरसपासून वाचवण्यासाठी कोणता युटिलिटी प्रोग्राम आहे? तर याचं उत्तर आहे अँटीव्हायरस प्रोग्राम. या प्रश्नाचं उत्तर आहे अँटीव्हायरस प्रोग्राम. पुढचा प्रश्न पाहूया, ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कार्य कोणते कार्य आहे? तर या ठिकाणी स्त्रोतांवर नियंत्रण, युजर इंटरफेस पुरवणे आणि ॲप्लिकेशन चालवणे यापैकी सगळं काम ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे. त्याच्यामुळे फोर्थ ऑप्शन वरीलपैकी सर्व हे आपलं बरोबर येईल. डेस्कटॉप संगणकामध्ये कोणता घटक AC ला DC मध्ये कन्वर्ट करतो? तर तो आहे बॅटरी. पुढीलपैकी कोणता भाग स्टोअर करण्यासाठी वापरला जातो? तर याचं उत्तर आहे मेमरी. कोणती प्रायमरी मेमरी आहे? ही रॅम ही प्रायमरी मेमरी आहे या ठिकाणी. टॉगल की कोणती नाही? तर या ठिकाणी कंट्रोल ही टॉगल की नाही. पुढचा प्रश्न, ज्या कीजवर बाण दर्शवले जातात त्यांना नॅव्हिगेशन कीज असं म्हटलं जातं. कीबोर्डवरच्या ज्या की असतात त्यांच्यावर बाण जे दर्शवलेले असतात त्यांना आपण नॅव्हिगेशन कीज म्हणतो, कारण ते आपल्याला
अप डाऊन राईट आणि लेफ्ट साईडला जाण्यासाठी आपल्याला मदत करतात. त्याच्यामुळे यांना नॅव्हिगेशन कीज असं म्हटलं जात असतं. पुढचा प्रश्न पाहूया. सिस्टीम बोर्डाला मेन बोर्ड किंवा मदर बोर्ड असं म्हटलं जातं. बरोबर आहे उत्तर. आस्की, ABCD, IC आणि युनिकोड ही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत. तर हे आहे चूक. आस्की, ABCD, IC आणि युनिकोड ह्या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत. तर ह्याचं उत्तर आहे बरोबर ह्या ठिकाणी. पुढचा प्रश्न. 8 बिट्स मिळून एक बाईट तयार होतो. उत्तर आहे बरोबर. माऊस आणि ट्रॅकबॉलची कार्य भिन्न आहेत. चूक आहे. माऊस आणि ट्रॅकबॉल एकच आहे त्या ठिकाणी. पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणतं आहे? तर डेटा प्रोसेसिंग युनिट CPU आहे या ठिकाणी. कम्प्युटर वापरण्याला हवी असलेली माहिती दाखवणे हे मॉनिटरचं प्राथमिक कार्य आहे का? तर ह्याचं उत्तर आहे हो. ह्याचं उत्तर आहे बरोबर. कम्प्युटरची इंटरनल मेमरी ही चिपच्या स्वरूपात मदरबोर्डावर असते. याचं उत्तर आहे बरोबर. एखाद्या स्टोरेज युनिटची क्षमता ही सर्वसाधारणपणे बाईट्समध्ये मोजली जाते. याचं उत्तर आहे बरोबर. मायक्रोप्रोसेसरला CPU असं म्हटलं जातं. उत्तर आहे बरोबर. प्रश्न वाचून घ्या. उत्तर आहे बरोबर. CPU हे 2 भाग मिळून बनलेले असते, CU आणि ALU. याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न आहे. या प्रकारच्या मेमरीमध्ये स्टोअर केलेला डेटा बदलता येत नाही. याचं उत्तर आहे रॉममधल्या मेमरीचा स्टोअर केलेला डेटा आपल्याला बदलता येऊ शकत नाही. जेव्हा डेटामधील 2 भागांची त्यातील दुसऱ्या भागाच्या बरोबर म्हणजे इक्वल्स टू आहे की त्यापेक्षा कमी आहे म्हणजेच लेस दॅन की त्यापेक्षा जास्त आहे म्हणजे ग्रेटर दॅन हे पाहण्यासाठी तुलना केली जाते, तेव्हा हे एक लॉजिकल ऑपरेशन असतं. याचं उत्तर आहे लॉजिकल ऑपरेशन. बायनरी नंबरिंगमध्ये 0 आणि 1ला प्रत्येकी 1 बीट म्हटले जाते. याचं उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश ही युजर इंटरफेस पुरवते, कम्प्युटरचे स्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम चालवते. याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. पुढचा प्रश्न. CDR हे CD रिजनलचे संक्षिप्त रूप आहे. तर ह्याचं उत्तर आहे चूक. आस्की, ABCD, IC व युनिकोड ही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणं नाही. त्याचं उत्तर आहे चूक. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहेत? तर हे आहे CPU. पुढचा प्रश्न. एंड युजरला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं सुद्धा म्हणता येतं. पुढचा प्रश्न आहे. मायक्रोप्रोसेसरचे 2 मूलभूत घटक कोणते? तर ALU आणि CU. पुढचा प्रश्न पहा. या ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये, तो आहे MS-DOS. पुढचा प्रश्न. डिस्क क्लीनअप या युटिलिटीमध्ये परवानगी दिल्यास सगळ्या ज्या काही फाईल्स असतात अनावश्यक फाईल त्या पुसण्याची परवानगी या ठिकाणी आपल्याला भेटत असते. पुढचा आहे बॅकअप प्रोग्राम म्हणजे काय? की मूळ फाईल हरवल्या किंवा खराब झाल्या असतील
तर त्या फाईलचा दुसरा संच म्हणजे आपल्याला भेटत असतो, तर त्याला म्हटलं जातं बॅकअप प्रोग्राम. तर याचं उत्तर आहे बरोबर. पुढीलपैकी कोणता भाग डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात? तर याचं उत्तर आहे मेमरी. मेमरीमध्ये आपण डेटा स्टोअर करण्यासाठी आपण मेमरी वापरतो. कम्प्युटर गेम अधिक वेगात खेळण्यासाठी आपल्याला जॉयस्टिकचा या डिव्हाइसचा वापर आपण करत असतो. पुढचा प्रश्न, F1 F2 या प्रकारच्या कीजला फंक्शन कीज असं म्हटलं जातं. सिस्टीम युनिटलाच सिस्टीम कॅबिनेट किंवा सिस्टीम चॅसिस असं सुद्धा नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रत्येक ट्रॅक हा सेक्टर नावाच्या गोलाकार तुकड्यांमध्ये विभागलेला असतो. कम्प्युटर पुन्हा सुरू करण्याच्या सिस्टीमला बूटिंग असं म्हणतात. याचं उत्तर आहे बरोबर. संगणक सुरू करणे किंवा पुन्हा सुरू करणे याला मल्टीटास्किंग म्हणतात का? तर याचं उत्तर आहे चूक. पुढचा प्रश्न, GUI म्हणजेच ग्राफिकल युजर इंटरफेस असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. पुढचा प्रश्न, डॅश हे एक्सटर्नल डिव्हाइसेस सिस्टीमला जोडण्यासाठी लागणारं एक सॉकेट आहे. तर याचं उत्तर आहे पोर्ट. पोर्ट हे आपण एक्सटर्नल डिव्हाइसेस म्हणजेच बाह्य उपकरणं जोडण्यासाठी वापरत असतो. पुढचा प्रश्न आहे, माऊस व ट्रॅकबॉल यांचे कार्य वेगवेगळे आहेत का? तर याचं उत्तर आहे चूक. हे दोन्ही एकच आहेत. अशा तऱ्हेने या ठिकाणी आपला संपलेला आहे हा व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा इतरांबद्दल आणि लाईक करा.